नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत येणारी कमला एकादशी याबद्दल थोडीशी माहिती। तर सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्याल आणि सोबतच्याच बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस कराल, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर सुरू करूया मग आजच्या या व्हिडिओला। कमला एकादशी हे पारंपरिक हिंदू चंद्र कॅलेंडरमध्ये एकादशीच्या उपवासाला अधिक मास किंवा अतिरिक्त महिन्यात दिलेले नाव आहे। कमला एकादशी 2023च्या तारखा 29 जुलै आणि 12 ऑगस्ट आहेत। कमला एकादशीला पद्मिनी आणि पद्नी एकादशी असेही म्हणतात। याला पुरुषोत्तम एकादशी असेही म्हणतात। या एकादशी व्रताला विष्णू पुराणात दुर्लभ एकादशी किंवा दुर्लभ एकादशी असे संबोधले जाते, कारण ते 3 वर्षातून एकदाच येते। एकादशी व्रताशी संबंधित सर्व नियमांचे पालन त्या दिवशी केले जाते। तुमच्या प्रदेशात किंवा तुमच्या समुदायाने पाळलेल्या एकादशीनुसार तुम्हाला फक्त एकाच दिवशी उपवास करावा लागेल। त्या दिवशी सर्व धान्य आणि मध टाळावेत। स्वतःच्या घरातूनच खावे। त्या दिवशी पितळीची भांडी टाळावीत। नंतर पाहणार आहोत पुरुषोत्तम मासमध्ये कमला एकादशीचे काय फायदे आहेत। पुरुषोत्तम मासच्या चंद्राच्या शुक्ल पक्षाच्या किंवा मेनाच्या चरणात येणारी कमला एकादशी पाळल्याने पापमुक्ती होण्यास मदत होते, अशी प्रचलित धारणा आहे। ही एक एकादशी पाळल्याने वर्षभरात इतर सर्व एकादशी पाळल्याचा लाभ मिळेल असेही मानले जाते। व्रत करणे हे यज्ञ, तपश्चर्या आणि दान करण्यासारखे आहे। हे यज्ञ, तप आणि दान यांचे सर्व गुण प्रदान करते। उपवास करणे हे सर्व तीर्थांना, तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासारखे आणि पृथ्वीवरील सर्व पवित्र नद्या आणि तलावांमध्ये डुबकी घेण्यासारखे आहे। हुशार आणि निरोगी मुले मिळावीत यासाठी हे व्रत देखील ठेवले जाते। आता पाहणार आहोत पुरुषोत्तम मासमधली कमला एकादशी कशी पाळावी। आदल्या दिवशी व्रताचे व्रत घ्यावे व त्या दिवशी फक्त शाकाहारी भोजन करावे। आधीचा दिवस मानसिक तयारीसाठी असतो। एकादशीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करावे व गणेशाची मनोभावे पूजा करावी। पिवळ्या रंगाचा ड्रेस घालावा। त्यानंतर विष्णूची प्रार्थना करावी। त्या दिवशी गाईच्या तुपाने दिवा लावावा। एक वात आदर्श आहे। त्या दिवशी होणारी पूजा 4 भागात विभागली जाते। 6 तासाच्या पहिल्या भागात विष्णूला अखंड नारळ अर्पण करावे। या काळात प्रार्थना आणि पूजा केल्याने अग्निशोत्तम होम करण्याचे पुण्य प्राप्त होते। पुढील भागात तुळशीची पाने अर्पण करावीत। या काळातील पूजेमुळे वायपेय यज्ञाचे पुण्य प्राप्त होते। तिसऱ्या भागात ऋतुमानानुसार फळे अर्पण करावीत। या काळातील पूजेमुळे अश्वमेध यज्ञ करण्याचे पुण्य प्राप्त होते। चौथ्या भागात सुपारी आणि सुपारी अर्पण करावी। या काळात प्रार्थना आणि पूजा केल्याने राजसूय यज्ञ करण्याचे पुण्य मिळते। उपवास करताना फळे खाऊ शकतात। संध्याकाळी विष्णू मंदिरात जा आणि प्रार्थना करा। विष्णूचे नामस्मरण शक्य तितक्या वेळा करा। दिवसात तहानलेल्या लोकांना पाणी देणे हे पुण्य आहे। पक्षी आणि प्राण्यांसाठी पाणी ठेवा। गायींना गूळ आणि हिरवे गवत खायला द्या। या दिवशी दिवे लावण्याचे विशेष फायदे आहेत। आणि हो, पुरुषोत्तम मासमधली ही अशी पवित्र कमला एकादशी या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप अवश्य करा। ह्या मंत्राचा जपचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळून जातील। राधे राधे, धन्यवाद।